मेथीची भाजी आहे, भाकरी आहे, साधं वरण आहे, चण्याची उसळ आहे. हे बघा, तुम्ही माझं ताट बघाल तर. माझी बायको उत्तम स्वयंपाक बनवते. अगदी माझ्या आवडीचे पदार्थ वगैरे खूप छान बनवते. पण स्पेशली शेवभाजी तिच्या हातची, दाल बट्टीसुद्धा ती खूप कमाल बनवते. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण पाहतो की रणदिवे कुटुंब नेहमीच एकत्र असतं. ऑफ कॅमेरासुद्धा तसंच हे कुटुंब एकत्र आहे. आपण बघू शकता इथे सगळे जेवायला बसलेत. लंच टाईम झाला आहे आणि कोणी कोणी काय 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 छान पदार्थ आणलेत. तर इथे मला असं कळलं की कांदा उष्ण ठेचा वगैरे आहे. पांढरा कांदा आहे, उन्हाळ्यात खावा म्हणून घेऊन आलो. आणि छोले आणलेत घरचे. या जेवायला या. त्याला जोडीला ना जसं पांढरा कांदा उन्हाळ्यासाठी तसं तिखटसुद्धा आईने आणलं, म्हणजे सविताने. ते काय स्पेशल आणलं तुम्ही? ठेचा दाखवतील. ठेचा आणि बटाट्याची भाजी आणि खरं सांगू का, मी गोड पण आणलं होतं, पण यांनी ते सकाळी सगळ्यांनी संपवलेलं आहे, त्यामुळे माझं नाईलाज झालं. तसं सर तुमच्या आवडीचा शिरा होता आज. आम्ही काय म्हटलं, दिवसाची सुरुवात गोड व्हावी म्हणून आम्ही. सर शिरा नाही मिळाला ना, हे छोले खा. छोले गोड मानून खा. रेश्मा, तुझ्याकडे काय स्पेशल आहे आज? मी मशरूम सूप करून आणलं आहे सगळ्यांसाठी, पण आता लगेच ब्रेक झाला, त्याच्यामुळे ते गरम नाही करता आलं. गार ढोण आहे, त्यामुळे ते छान नाही लागणार. संध्याकाळी आम्ही सगळ्यांना मशरूम सूप गरम करून देईन. आणि आत्ता आमच्या सेटवर अतिशय उत्तम जेवण येतं, घरगुती जेवण येतं. मेथीची भाजी आहे, भाकरी आहे, साधं वरण आहे, चण्याची उसळ आहे. हे बघा, तुम्ही माझं ताट बघाल तर खूपच छान सात्विक जेवण येतं. आणि त्या बाबतीत आम्ही खूप लकी आहोत. सोम प्रोडक्शन खूप काळजी घेतं आमच्या खाण्यापिण्याची. सो तुम्ही सगळ्यांचं ताट बघाल तर अगदी असंच भरलेलं आहे. कोणाला कुठली गोष्ट आवडणार नाही असं होतच नाही. आणि तरीसुद्धा घरच्यांचे लाड म्हटल्यावर घरचे देतात थोडेफार डबे, ते पण आम्ही शेअर करतो. हां, सुमितचा स्पेशल डबा आहे. ऑथेंटिक भाजी आणली आहे त्याने आज. सुमित, तुला कसं वाटलं मी तुझ्यासाठी ताट वाढून ठेवलंय? खूपच छान, म्हणजे मला एक्सपेक्टेडच नव्हतं हे. सरप्राईज. ताट घ्यायला चाललो होतो तर दिसलं इथे. हां, इथे हा ठेचा आहे, लसणाची आणि खोबऱ्याची चटणी, प्लस माझ्या आईच्या हातचा डाळ कांदा. डाळ कांदा, पश्चिम महाराष्ट्रात फेमस असा असलेला डाळ कांदा. मी दाखवते तुम्हाला. आणि खूप छान. हे घे आणि सांग मला कसं आलंय. प्रश्नच नाही. बरं, आता तुम्हा सगळ्यांना कांदा मिळालाय, कुठून, कसा, कधी? क्या बात आहे. वा. तर ही अशी आमची मेजवानी असते. रोज प्रत्येकाच्या डब्यात काही ना काहीतरी वेगळं असतं. हो हो. आमचा जो गुलाब आहे तो आता बसलाय शांत, हां, कारण त्याने डब्याची व्यवस्था केलेली आहे. पण ते 18 तारखेनंतर. 18 तारखेनंतर. हा, रिझन 17-18ला लग्न करतोय, तेव्हा माझ्या घरून हे डबा येणार आहे. सध्या यांचा डब्यातलं मी खातोय, त्यामुळे पंचपक्वान्न रोज मिळतं आहे. नंतर मी आणि डबा देईन, प्रत्येकाला नक्की देईन. बायको सुग्रण आहे हो माझी, होणारी. डबा आल्यानंतर कळलं. हो, नक्की नक्की. बायकोच्या हातचं किंवा आईच्या हातचा एखादा असा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि घरी गेल्यावर असं क्रेव करतं की नाही मला हे बनवून दे, असा कोणता पदार्थ? माझी बायको उत्तम स्वयंपाक बनवते. अगदी माझ्या आवडीचे पदार्थ वगैरे खूप छान बनवते. पण स्पेशली शेवभाजी तिच्या हातची, दाल बट्टीसुद्धा ती खूप कमाल बनवते. आणि इतरही मेथीची भाजी असेल किंवा बाकीच्या. सुमितच्या बायकोच्या हातची शेवभाजी खाल्ली आहे, अतिशय अप्रतिम उत्तम बनवते. आणि अंडा करी पण मी खाल्ली होती त्यांची. आणि माझी मम्मी टोमॅटोची चटणी असेल किंवा घेवड्याची भाजी असेल, सगळ्याच भाज्या आणि हां, डाळ कांदा पण आहे. आणि विविध प्रकारच्या चटण्या ती बनवते. ठेचा असेल, शेंगदाण्याची चटणी असेल, जवसाची चटणी वगैरे, हे खूप चांगलं बनवते ती. तर आहे हे, म्हणजे मम्मीच्या हातचं हे, बायकोच्या हातचं हे, असं ठरलेल्या डिशेस आहेत माझ्या. काय शेअर करा झटपट अशी ठेचाची रेसिपी?
काही नाही ग, इथे भाकरी रोज असतातच आणि भाकरीबरोबर तुला माहिती आहे ठेचा छान लागतो. चटण्या तर हा आणतो सुमित, तर त्यामुळे जरा काल वेळ होता म्हणून मग हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, शेंगदाण्याचं कूट असा टिपिकल गावरान ठेचा. तू पण बस जेवायला. कॅरेमल शिरा. मला माहिती नव्हतं. एकतर शिऱ्यात तूप नाही, ती तुपात शिरा घालते, ड्रायफ्रूट घालते आणि कॅरेमलाइज शिरा मी पहिल्यांदा खाल्लाय सगळ्यांनी आणि इतका अप्रतिम कमाल. एवढा मोठा तो डबा होता 2 किलोचा. मी खूप खाल्लाय पण सगळ्यांनी खाल्ला आणि त्यानंतर सीन कोणालाच करवे ना, कोणी ह्या कोपऱ्यात झोपलंय, कोणी त्या कोपऱ्यात झोपलंय, हे असं सगळं झालं होतं कॅरेमल शिरा. समोर झोपलंय मी नाही काय प्रेमळ आग्रह होता सविताताईंना की शिरा आणा, शिरा आणा. शेवटी ते म्हणाले की शिरा नसता आणला तर बरं झालं असता. आज शिरा आणला होता आणि हा प्रसंग घडल्यामुळे प्रसंगावधान राखून मी आणि सुमितनी तो सकाळी संपवला. म्हणजे काय, शूटिंगमध्ये अडथळा नको, थोडासा ठेवलाय. हो बरं उपवास आहे म्हणून इथे नाही आहे. सो एन्जॉय करा, आपण जेवूया शांतपणे. थँक्यू सो मच. हे रेसिपीज मी नक्की ट्राय करेन. हो थँक्यू सो मच. आणि ऑफ कॅमेराही तुम्ही एका कुटुंबासारखे राहता, आम्हालाही फॅमिली गोल्स देताय, सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू.